आर न्यूजच्या बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेचे दाऊद आणि पाकिस्तानातील एका गँगशी संबंध असल्याचा दावा केलाय। त्यामुळे या महिलेची NIA मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे। तसंच या महिलेला युवा सेनेकडून बळ दिलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। शेवाळे यांच्या या आरोपावर ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे। दाऊद सोबत संबंध असलेल्या महिलेला राहुल शेवाळे पैसे पुरवत आहेत, त्यामुळे शेवाळे यांना अटक करा अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे। कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सांगली जिल्ह्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांवर दावा सांगतात। त्यानंतर दोन्ही राज्यात त्या घटनेचे पडसाद उमटतात। महाराष्ट्राची कर्नाटकात आणि कर्नाटकची महाराष्ट्रात वाहनं आल्यानंतर त्यांची तोडफोड होते, त्यामुळे राजकीय वातावरणही पेट घेतं। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठका होतात। तरीही कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमावादावर चिथावणीखोर वक्तव्य करायचे थांबत नाहीत। एवढंच नाही तर त्यानंतर कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राला 1 इंचही जमीन देणार नाही असा ठराव करतात, तो पारितही होतो। तरीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून कोणत्याच हालचाली होत नसल्यानं आता विरोधकांकडून आक्रमक पवित्रा घेतला जातोय। कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटक विधानसभेत महाराष्ट्राला 1 इंचही जमीन देणार नाही असा ठराव पारित करतात, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र दिल्लीवारी करतात। मुख्यमंत्री जर सभागृहात नसतील तर ठराव मांडणार कसा, असा सवाल राष्ट्रवादी नेते आमदार छगन भुजबळ यांनी उपस्थित केला। कोल्हापूर शहरात भर दिवसा शिक्षकाला शाळेतून बोलवून कोयत्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे। कदमवाडी परिसरातील संस्कार शिक्षण मंडळाच्या सुसंस्कार हायस्कूलमधील शिक्षक संजय सुतार यांच्यावर शाळेच्या आवारातच अज्ञातांनी हल्ला केला। ही घटना दुपारी 1च्या सुमारास घडली। दरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कदमवाडी चौकात शाळेतून बोलावून शिक्षकावर कोयत्यानं हल्ला करण्यात आला। शिक्षक संजय सुतार यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय। त्यांच्यावर कदमवाडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हल्ल्याचं वृत्त समजताच शाळेच्या परिसरात विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। अधिक तपास शाहूपुरी पोलीस करतायत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सीतारामन यांची तब्येत अचानक बिघडल्यानं त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। सीतारामन यांना सोमवारी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येतेय। त्यांना दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। निर्मला सीतारामन यांना खासगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलंय। कर्नाटक सीमावाद प्रकरणी उद्धव ठाकरे आज आक्रमक झालेला पाहायला मिळाले। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत थेट पेन ड्राईव्ह सादर केला। सीमावादावरच्या प्रश्नासंदर्भातील चित्रफित असणारा हा पेन ड्राईव्ह आहे। या पेन ड्राईव्हमध्ये सर्व पुरावे आहेत। यातील फिल्म सर्व आमदारांना दाखवावी असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं। सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असेपर्यंत सीमा भाग केंद्रशासित करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत केली। उद्धव ठाकरेंनी आज विधान परिषदेत आक्रमकरित्या सीमा प्रश्न मांडला। गेली अनेक वर्ष महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमावाद हा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे। दोन्ही राज्यांनी संयमानं वागलं पाहिजे, पण कर्नाटक सरकार संयमानं वागत नाहीये। मराठी भाषिकांवर अन्याय सुरू आहे। या पेनड्राईव्हमध्ये 70च्या दशकात शरद पवार यांच्या पुढाकारानं एक फिल्म बनवली होती, त्याचं नाव आहे केस फॉर जस्टिस। या फिल्ममध्ये साधारण 18व्या शतकातील पुरावे आहेत। सीमा भागात मराठी भाषा वापरली जाते। जोपर्यंत हा विषय सुप्रीम कोर्टात आहे तोपर्यंत हा सीमा भाग केंद्रशासित झाला पाहिजे अशी आमची मागणी असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। राज्यातील सत्तांतरापासून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद विकोपाला गेलाय। दोन्ही गटातील नेते एकमेकांवर जोरदार टीका करतायत। यासोबत त्यांचे समर्थकही एकमेकांच्या विरोधक नेत्यांवर चिखलफेक करतायत। अशातच गेल्या काही दिवसांपासून राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे त्यांनी केलेल्या विधानांमुळे चर्चेत आले। सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या विधानांची जोरदार चर्चा आहे। मात्र आता तानाजी सावंत यांची बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करणाऱ्या 5 जणांविरोधात भूम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक पेजवर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता। त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे भूम तालुका अध्यक्ष बालाजी गुंजाळ यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती। आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी अटक झालेले कालीचरण महाराज पुन्हा एकदा चर्चेत आलेत। धर्मसंसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे कालीचरण महाराजांना अटक करण्यात आली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा कालीचरण महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। 10 वर्षानंतर तुम्हाला मुस्लिम व्हावं लागणार आहे असं कालीचरण महाराजांनी म्हटलंय। त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं अमरावतीच्या नांदगाव पेठ इथं शौर्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी कालीचरण महाराज यांनी हे वक्तव्य केलंय।
नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी 74 किलोमीटरमधील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा ते चोकाक गावातील शेतकऱ्यांची जमीन यात येते. अनेक शेतकऱ्यांना या जमिनीचा मोबदला मिळाला नव्हता, त्यामुळे हे शेतकरी चिंताग्रस्त होते. अशातच सरकारनं लवकरात लवकर हा निधी देण्याचा मानस केलाय. जमिनीच्या मोबदल्यात 850 कोटी रुपयांचा निधी विशेष भूसंपादन विभागाकडे वर्ग करण्यात आला. रत्नागिरी ते नागपूर या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी 4 टप्प्यात जमीन संपादित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आंबा ते पैजारवाडी या दरम्यानची जमीन येते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पैजारवाडी ते चोकाक या गावातील जमीन आहे. यातील पहिल्या टप्प्यासाठी 474 हेक्टर तर दुसऱ्या टप्प्यासाठी 152 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यातील पहिल्या टप्प्यासाठी निधीचं वाटप झालंय, मात्र उर्वरित संपादित जमिनीचा मोबदला देण्यासाठी निधीच न आल्यानं जमीन संपादनाचं काम रखडलं होतं. मिळालेल्या 850 कोटी रुपये निधीपैकी आंबा ते पैजारवाडी या मार्गासाठी 417 कोटी तर पैजारवाडी ते चोकाक पर्यंतच्या मार्गासाठी 435 कोटी रुपये मिळणार आहेत. वारणानगर इथं पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत गडिंग्लजमधील संभाजीराव माने ज्युनियर कॉलेजच्या खेळाडूंनी खूपच यश मिळवलं. या सर्व खेळाडूंची सातारा इथं होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये सानिका उत्तम गुंजकर हिनं 400 मीटर धावणेमध्ये प्रथम आणि 200 मीटरमध्ये द्वितीय, लांब उडी द्वितीय, साक्षी अमृत चौगले उंच उडी, थाळीफेक द्वितीय, शेखर दिलीप उबारे, संकेत गंगाधर अर्दाळकर, धैर्यशील ज्योतिराम गोडसे, आशिष मारुती पाटील, रोहन बाबू चौगले यांनी 4x100 रिलेमध्ये प्रथम, 4x400 रिलेमध्ये द्वितीय असं धवल यश प्राप्त केलं. या सर्व यशस्वी खेळाडूंचं महाविद्यालयाच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलं. या सर्वांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे, सचिव डॉक्टर अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉक्टर SM कदम यांचं प्रोत्साहन, तर पर्यवेक्षक प्राध्यापक तानाजी चौगले आणि क्रीडा शिक्षक श्री जयवंत पाटील यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. कौलगे येथील नाळ फाउंडेशननं शालेय खो खो स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन कौलगे गावचे नूतन सरपंच भाऊसो कांबळे यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी सैनिक संघटना, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि नाळ फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर या स्पर्धा झाल्या. यामध्ये 16 संघांनी सहभाग घेतला. पंच म्हणून वसंतराव खोराटे आणि दिगंबर शिंदे तर स्कोरर म्हणून ऋतुजा भाट यांनी काम पाहिलं. यामध्ये उत्तूर विद्यालयाला प्रथम, हिरलगेच्या हिरण्यकेशी विद्यालयाला द्वितीय आणि आत्याच्या महाराष्ट्र हायस्कूलला 3रा क्रमांक मिळाला. विजेत्या संघांना नाळ फाउंडेशनचे सदस्य आनंदराव जाधव यांच्याकडून 2100 रुपये, ॲडव्होकेट संजय डिक्रूज यांच्याकडून 1500 रुपये, सैन्य दलातील स्वप्नील जाधव यांच्याकडून 1100 रुपये अशी रोख रक्कम स्वरूपात आणि बोरगावे ट्रेडर्स कौलगे यांच्याकडून भव्य स्मृतिचिन्ह देण्यात आलं. नाळ फाउंडेशनचे अमोल पाटील, संजय पवार, सागर पवार, पवन बागरी, अजित वडर, दत्तात्रय मडकर, केदारी शिंदे, मल्लिकार्जुन बोरगावे, ऋतुजा भाट आदी उपस्थित होते.